Hello dear friends. This video is made for Maharashtra State Board student of 10 plus. Friends, in this video we are going to see a very inspiring lesson, that is the epitome of courage. आदर्श नमुना epitome म्हणजे आणि courage म्हणजे धाडसाचा एक आदर्श नमुना आपल्या समोर त्यांनी मांडलेला आहे. इट विल इन्स्पायर अस. हा लेसन जर तुम्ही कंप्लीट व्यवस्थित समजून घेतला तर हा नक्कीच आपल्याला इन्स्पायर करेल. Friends, you are watching a picture on screen. A man sitting on chair in front of that man. It is computer is hanged. ते computer लटकवलेला आहे आणि एक माणूस चेअर वर बसलेला आहे. Who is that? Do you know? This is Dr. Stephen Hawking, a famous scientist. This lesson is about this person. या व्यक्तीविषयीच हा लेसन आहे. Let us begin with the lesson. An epitome of courage. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. मित्रांनो, आपण जनरली काय करतो, अनेकदा आपण आपल्या ज्या कमतरता आहेत, विकनेसेस म्हणजे काय, कमतरता, जो दुबळेपणा आहे, डिसॅबिलिटीज, हँडिकॅप, जे अपंगत्व आहे, या गोष्टी आपण नेहमी लपवण्याचा प्रयत्न करतो. और मॉर्न म्हणजे काय, फील सॉरी फॉर म्हणजे शोक करणे. या सगळ्या गोष्टीवर आपण शोक व्यक्त करत बसत असतो पूर्ण आयुष्यभर. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी, या शतकातला एक महान शास्त्रज्ञ म्हणून ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं ते डॉक्टर स्टीफन हॉकिंग, डिड नॉट डू सो. त्यांनी असं केलं नाही. म्हणजे काय, ते त्यांच्या कमतरतेवर, त्यांच्या दुर्बलतेवर, त्यांच्या अपंगत्वावर ते शोक व्यक्त करत बसले नाही किंवा त्यांनी त्या लपवलेले नाही. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडफुल डिसीज, अत्यंत दुर्मिळ अशा रोगांनी यांना ग्रासलेलं होतं, परंतु या दुर्मिळ अशा रोगांवर ते कुडत बसण्यापेक्षा त्यांनी अनेक महान कार्य केलेले आहेत. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड ही रिसर्च अनडाउटेड. आणि या सगळ्या आजारावर विचार करत बसण्यापेक्षा किंवा त्याच्यावर शोक व्यक्त करत बसण्यापेक्षा त्यांनी काय केलं, तर त्यांचा जो रिसर्च आहे तो कंटिन्यू ठेवला. हिज एक्झाम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इव्हन अंडर ट्राईंग सर्कमस्टान्सेस. कितीही कसोटीचा प्रसंग मित्रांनो जरी आयुष्यात आला तरी त्याच्यावर मात करून कसं आपलं कार्य पुढे चालू ठेवायचं याचं उत्तम उदाहरण जर कोण असेल तर ते डॉक्टर स्टीफन हॉकिन्स आहे. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. गॅलिलिओ या महान शास्त्रज्ञाच्या मृत्यूनंतर एक्झॅक्ट 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा जन्म लंडन मधील ऑक्सफर्ड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, तो 8 जानेवारी 1942 ला. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. हेल्ड म्हणजे गौरविले जाणे. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांच्या पालकांना त्यावेळी थोडीही कल्पना नव्हती की त्यांचा हा लहान मुलगा पुढे जाऊन या शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाईल किंवा त्यांचा गौरव केला जाईल. नायदर कुड नोबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. आणि असाही कुणी विचार केला नव्हता की त्यांच्या बुद्धीच्या तेजानं हे सगळं असमंत उजळून जाणार आहे. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. आणि त्याहूनही महत्वाचं मित्रांनो की तो व्यक्ती म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हा धैर्याचा महामेरू म्हणून आपल्या समोर येणार आहे, नावारूपाला येणार आहे, याचा कुणालाही मित्रांनो अंदाज नव्हता. लेट्स सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. करेज इज अ वंडरफुल थिंग. आता त्यांनी आपल्या समोर करेज काय आहे हे एक्सप्लेन केलं आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कलॅमिटी. धैर्य ही एक विलक्षण गोष्ट आहे किंवा गुण आहे
आणि हा गुण जर प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये असेल तर कितीही डिफिकल्ट संकट येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही अवघड संकट येऊ द्या, त्या गोष्टीला आपण सहजगत्या सामोरे जाऊ शकतो. It would not be exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय मित्रांनो, की विश्वनिर्मितीचा अभ्यास असा त्याचा मराठीमध्ये मिनिंग आहे. स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिव्हर्स, म्हणजे विश्वाची निर्मिती कशी झाली, त्याचा डेव्हलपमेंट कशी झाली, याविषयीचा जे अभ्यास करतात त्याला कॉस्मॉलॉजी असं म्हणायचं. डॉक्टर स्टीफन हॉकिंग विश्वनिर्मिती शास्त्रातील एक आख्यायिका जर म्हणलं आपण तर ती अतिशयोक्ती होणार नाही. धैर्य आणि आशावाद याचं डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे मूर्तिमंत उदाहरण आहे असं म्हटलं तरी ही अतिशयोक्ती होणार नाही मित्रांनो. एक्सेप्ट हिज माइंड, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate, yet he is one of the greatest scientists of this century. Quirk of fate असा वर्ड आहे. याचा मराठीत अर्थ आहे दैवाचे अनपेक्षित वळण. त्यांच्या विषयामध्ये आलेलं आहे. नियतीच्या खेळाचे जे काही फासे असतात ते फासे डॉक्टर हॉकिन्स यांच्या बाबतीत उलटे पडले होते. एक बुद्धिमत्ता म्हणजे त्यांचा मेंदू जर सोडला तर बाकी पूर्ण सगळं शरीर यांचं एका व्हीलचेअरवर बांधल्या गेलेलं होतं. आणि असं असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. An average child, Stephen grew up to a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. त्यांची कुमारवयीन अवस्था ही सर्वसामान्य मुलांसारखीच वाढलेली आहे. भरपूर खोड्या करणारा मुलगा म्हणून यांच्याकडे पाहिलं जायचं. त्याचबरोबर डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचं दोन गोष्टीवर खूप प्रेम होतं, ते म्हणजे गणित आणि दुसरं म्हणजे संगीत. इव्हन दो हिज फादर वॉन्टेड टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. स्टीफन हॉकिन्स यांच्या वडिलांना असं वाटत होतं की माझ्या मुलाने वैद्यकीय शिक्षण घ्यावं, परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचा कल हा मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषयाकडेच होता. त्याचाच अभ्यास त्यांना करायचा होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. त्या दरम्यानच्या काळामध्ये लंडनमध्ये असणारी जी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, या युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्सचा कोर्स त्या काळामध्ये उपलब्ध नव्हता. म्हणून डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांनी मॅथमॅटिक्सच्या ऐवजी फिजिक्सचा अभ्यास करायचा असं ठरवलं. ॲट द एज ऑफ 17, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इव्हन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम फॉर नो रिझन. क्लमझी असा वर्ड आहे. क्लमझी म्हणजे जडपणा. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन हॉकिन्सच्या असं लक्षात आलं की त्यांच्या शरीरातल्या अवयवामध्ये जडपणा यायला सुरुवात झालेली आहे. आणि कुठलंही कारण नसताना एक दोन वेळा स्टीफन हॉकिन्स काय झाले, पडले सुद्धा. धीस प्रिप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. प्रिप्लेक्स्ड असा वर्ड आहे मित्रांनो. प्रिप्लेक्स्ड म्हणजे चक्रावून जाणे. आणि हे का होतंय, असा जडपणा का आला, विनाकारण मी खाली का पडलो, या गोष्टी डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांना चक्रावून टाकणाऱ्या होत्या. म्हणून ते काय झाले, त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे दाखवायला गेले. हू डायग्नोस्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज, ALS और LOU, गेहिंग्स, एका दुर्दम्य आजाराने त्यांना ग्रासलेलं आहे असं निदान त्या फॅमिली डॉक्टरने त्यांचं केलं. दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टम अँड इव्हेंच्युअली weakness all the muscles of body. आणि दुर्दैवाने असं म्हणता येईल की हा जो आजार आहे तो आजार त्यांच्या पूर्ण मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार आहे. शरीरातले सर्व स्नायू
कमकुवत करण्याचं काम हा आजार करतो असं निदान त्या काळामध्ये त्यांच्या फॅमिली डॉक्टरनी केलं. Stephen says that even as a child, his muscles coordination was nothing to write home about. पुढे स्टीफन हॉकिन्स असं म्हणतात की लहानपणी सुद्धा त्यांच्या स्नायूचा जो समन्वय आहे, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय, हा काही फारसा चांगला नव्हता. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. वर्ड आहे फिट ऑफ फ्रेंजी, म्हणजे भयंकर संताप. त्यांचं जे हस्ताक्षर आहे, या हस्ताक्षरामुळे त्यांचे शिक्षक सुद्धा खूप त्रासलेले होते. त्यांना खूप संताप व्हायचा की ह्यांनी काय लिहिलंय हेच ओळखू येत नव्हतं. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टवर्ड स्पोर्ट्स, आणि या व्यक्तीचा खेळामध्ये सुद्धा त्याला रुची नव्हती. म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांना खेळामध्ये सुद्धा रुची नव्हती. नेव्हरथलेस this disease came as a bolt from the blue. Bolt from the blue म्हणजे धक्कादायक, हादरवून टाकणारी, आणि त्यातली त्यातच हा आजार, त्यांना जो झालेला आजार आहे तो त्यांना धक्कादायक किंवा हादरून टाकणारी गोष्ट त्यांच्या कानी आली होती. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. प्लॅनेट म्हणजे ग्रह. आपण कुठल्या ग्रहावर राहतो? पृथ्वी. या पृथ्वी तलावर, या भूतलावर डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचं अस्तित्व किती दिवस आहे, म्हणजे ते किती दिवस जिवंत राहतील हे सुद्धा अनसर्टन म्हणजे अनिश्चित आहे. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड डू मच. आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही या आजारामध्ये करता येण्यासारखं नव्हतं. रोगाचं पूर्वनिदान खूप वाईट होतं आणि या आजारावर कुठलंही मेडिसिन किंवा औषध त्या काळामध्ये उपलब्ध नव्हतं. अनडाउटेड स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इव्हन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. तरीही या आजारामध्ये खचून न जाता स्टीफनने आपलं संशोधन चालू ठेवायचं काम केलं आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲट धिस डिसमिसल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. तुम्हाला ऐकायला थोडंसं उपरोधक वाटेल, पण हॉकिन्स असं म्हणतात की याच वाईट परिस्थितीमध्ये ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. म्हणजे आता आपलं अस्तित्व संपणार आहे ही गोष्ट माहीत झाल्यानंतर तिथून पुढे त्यांनी जीवनाचा खरा आनंद घ्यायला सुरुवात केली. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. त्याचं कारण त्यांनी या क्षणापुरते जगा असं विचार करून त्यांनी आनंदी जीवन जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचं संशोधन त्यांनी नव्या जोमाने सुरू केलं होतं. नेक्स्ट पॅरेग्राफ. इन द मेन व्हाईल द डिसीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. दरम्यानच्या काळातच या जो आजार त्यांना झाला होता त्या आजाराने हळूहळू स्टीफनच्या बॉडीमध्ये जोरदार प्रवेश करायला सुरुवात केली होती. म्हणजे त्यांच्या शरीराचा ताबा घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती आणि ताबा घेतल्यामुळे बऱ्यापैकीच त्यांचं अपंगत्व वाढलेलं होतं. ही बिगेन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल. आणि याच दरम्यानच्या काळामध्ये यांनी कृष्णविवरांचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. टू गेट हिज PhD, by this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and the speech. आणि त्यांना ज्या विषयामध्ये PhD करायची होती तो म्हणजे कृष्णविवर, ब्लॅक होल्स ज्याला म्हणतो आपण, आणि PhD मिळायचा काळ, PhDचा शेवटचा अंतिम टप्पा, आणि या काळामध्येच व्हीलचेअरवर ते अडकून पडले. त्यांचं बोलणंही बंद झालं आणि त्यांच्या हालचालीही बंद झाल्या होत्या.
आणि ते व्हीलचेअरच्या मदतीनेच इकडं तिकडं जात होते. त्याचबरोबर त्यांच्या हातांचे आणि वाणीवरचं म्हणजे जिभेवरचं जे नियंत्रण आहे तेही सुटलेलं होतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. कृष्णविवरांच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला एक नवकल्पना त्यांच्या मनामध्ये फुटलेल्या होत्या. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट दॅट शुक इस्टॅब्लिश थेरीज. त्यांनी केलेले जे युग प्रवर्तक विधान आहेत, या विधानामुळे आधी सिद्ध झालेले जे सिद्धांत आहेत हे सगळे सिद्धांत सुद्धा हादरून गेले होते, सगळे वैज्ञानिक सुद्धा हादरून गेले होते. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट युनिवर्स बिगिन विथ अ बिग बँग. आणि अनेक शास्त्रज्ञांचं असं मत होतं की या विश्वाची जी निर्मिती आहे ती एका मोठ्या स्फोटातून झालेली आहे. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. आणि हीच गोष्ट स्टीफनने एक स्वतःची अशी ही कल्पना अधिक स्पष्टपणे त्यांनी मांडली. त्याला आज आपण लाई अल्जेब्रा अशा नावाने ओळखतो. लाई अल्जेब्राचा शोध डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांनी लावला. Though confined to a wheelchair with no control over his body save a figure and with a computer to help him express his thoughts. शरीरानं पूर्णपणे नियंत्रण सोडलेलं होतं आणि या आजाराने त्यांच्या शरीरावर पूर्ण ताबा मिळवला होता, म्हणून ते फक्त आणि फक्त व्हीलचेअरवर जखडून बसलेले होते. तरीही कम्प्युटरच्या मदतीने म्हणजे संगणकाच्या मदतीने ते स्वतःचा विचार व्यवस्थितरित्या मांडू शकले. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग्स विज्ञानातील एक गहन अशा विषयांचे अधिकारी सुद्धा होते. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. अनेक मानद डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळाल्या. त्यांना अनेक महान पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ते रॉयल सोसायटीचे फेलो सुद्धा होते. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते सदस्य सुद्धा होते. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आईन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजंट. बुद्धिमत्तेच्या बाबतीत जर विचार केला तर आईन्स्टाईनच्या तुलनेतच डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांची बुद्धिमत्ता होती. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. एकदम विनयशील व्यक्ती होते हे. अ सिंपल, सर्वसाधारण, डाऊन टू अर्थ मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसासारखे त्यांचं आयुष्य ते जगत होते. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज अवेसम आयडियाज कीपिंग अ लेमॅन इन माइंड. आणि डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांनी अनेक पुस्तकं लिहिली, जी पुस्तकं सर्वसामान्य माणसाला सहज लक्षात येतील. म्हणजे ज्यांचा विज्ञानाशी संबंध नाही आणि त्यांनी जरी हे पुस्तक वाचलं तर ते कन्सेप्ट काय आहे ही त्यांना सहज समजू शकेल इतक्या साध्या भाषेमध्ये त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. आणि त्यांचं जे सगळं लिखाण आहे ते अत्यंत विनोदी आणि मार्मिक स्वरूपाचं आहे. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. इतकी अप्रतिम लिखाण कौशल्य त्यांचं होतं की जे वैज्ञानिक नाहीत ते सुद्धा सहजगत्या त्यांचं पुस्तक वाचून सगळी कन्सेप्ट त्यांच्या लक्षात येईल. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम नावाचं एक बुक आहे. इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक ऑफ आवर टाइम्स. आजच्या काळातलं सर्वात जास्त विक्री होणाऱ्या पुस्तकामधलं एक पुस्तक ते पण आहे. On being asked how he feels about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence optimism and hope, says not very different from the rest. डॉक्टर हॉकिन्स यांना त्यांच्या या महाभयंकर आजाराविषयी जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते असं म्हणतात की आशावाद आणि सकारात्मकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स आहेत. माझ्यामध्ये सकारात्मकता आणि आशावाद या दोन गोष्टी जिवंत होत्या, म्हणून मला त्या आजाराविषयी काही वाटत नाही. मी इतरांपेक्षा फार वेगळा नाही.
शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करत असतो. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल. सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगण्याचा मी प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन और रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट मी फ्रॉम डुईंग. आणि सर्वसामान्य जीवन जगत असताना माझ्या शारीरिक स्थितीबद्दल मी फारसा विचार करत नाही, किंवा त्यामुळे मला ज्या काही गोष्टी थोड्याफार गोष्टी करता आल्या नाही त्याचाही मी कधी विचार करत नाही किंवा खेद करत नाही. डॉक्टर हॉकिन्स फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांना असा विश्वास आहे की या विश्वाचं जे मूळ रूप आहे याचा उलगडा विज्ञान पुढच्या काही दशकामध्ये करणार आहे. इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इव्हन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइस. या विश्वाचा प्रारंभ कसा झाला, याचा इतिहास काय आहे आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कसा होणार आहे याचं भाकीत सुद्धा विज्ञान करू शकतं, विज्ञान याचं भाकीत वर्तवू शकतं, असं डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांचं ठाम मत आहे. लाईक डॉक्टर हॉकिन्स देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झाम्पलरी करेज इन देअर लाईफ. डॉक्टर हॉकिन्स प्रमाणेच असंख्य असे लोक आहेत की ज्यांनी आपल्या आयुष्यात आदर्श असं धैर्य प्रदर्शित केलेलं आहे. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव्ह पीपल हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राइव्ह टू डू देअर बेस्ट. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व शूरवीर हिम्मतवान व्यक्तींना आपला शतशः प्रणाम, शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. फ्रेंड्स, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Facebook, Twitter, Telegram. You can search my channel by name Dada Saib Kashim. This channel is for English learners only. Thank you very much.